तर नमस्कार मित्रांनो, आज आपली मेक इंडियाची मशीन आमचे दिलीप पवार सर मंगरुळपीर राहणारे आणि चांदाईचे ते प्रॉपर निवासी आहेत. तर आपला जो दौरा चालू होता परभणी नांदेड तिकडं दौरा आटपून हे एका हप्त्यापासून आपल्या त्यांचं हे 1 एकर शेत आहे मागचं ते दिसायला ते, आणि इथं त्यांना शेड वगैरे टाकून आणि एक छोटंसं फार्म हाऊस करून हा प्लॉट एरिकेशन करायचा. यासाठी इथं आपण पवार सरांना एक विहिरीचा पॉईंट दिलेला आहे. इथं विहिरीचा पॉईंट या 15 दिवसांनी त्याचं सुरू होईल काम, आणि 15 दिवसानंतर जे काही रिझल्ट येईल तर आपण भविष्याने अशी केली आहे की इथं 35-30 फुटाच्या आणि 40 फुटाच्या 2 पाण्याच्या वाहिन्या आहेत. त्या 2 वाहिन्या 35-40च्या मधात निघतील आणि 1-1.5 किंवा 2 इंची पाणी असं होऊ शकतं. काही जसं जसं दिवस वाढतील तशा हिशोबानं. तर आत्ता 2 इंची पाणी असं आहे आताचं अनुमान सांगत आहे, पण आता ही खंता 1.5 होऊ शकतं, नाहीतर 2 पण राहू शकतं. कारण जशी जशी आता उन्हाळा येईल तशी ड्राय लाईन होत चालतात. त्या बेसवर आपण एक पॉईंट दिलेला आहे पवार सरांना, आणि त्या पॉईंटला आता 15 दिवसात सुरुवात होईल आणि त्याचं जे काही रिझल्ट येईल ते पवार सर आपल्याला सांगतील आणि ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करू. हे मंगरुळपीर चांदाई असं गाव आहे, तिथला हा पॉईंट राहील. मंगरुळपीर चांदाई वाशिम. हां, आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आजचा दौरा आहे आपला. कारण बाकीचे जिल्हे झालेले आहेत. जिल्हा आमचा वाशिम येतो, तालुका मंगरुळपीर, चांदाई असे गाव आहे. आणि गुरुजी राजा की आपल्या कुठं किनी राजाला शिक्षक म्हणून राहतात. त्यांनी हे नवीन फार्म हाऊस बनवायचं प्लॅनिंग केलेलं आहे. शेतीकडे वळलेले आहेत गुरुजी. त्या उद्देशानं इथं हिर खणण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर हिरीचं काय रिझल्ट येईल गुरुजी आपल्याला दाखवतील. आपण यूट्यूब चॅनलला नंतर तुम्हाला अपलोड करू. नमस्कार. YouTube en description vous काय